शेतकरी कर्जमाफी देण्यासंदर्भात माहितीमध्ये मतभेद, सूत्रांची माहिती. कर्जमाफीचे आश्वासन न दिल्यामुळे कर्जमाफीला विरोध असल्याचं अजित पवारांचं खासगीमध्ये वक्तव्य. तर जाहीरनाम्यामध्ये कर्जमाफीचे आश्वासन दिल्यामुळे भाजप कर्जमाफीसाठी आग्रही. पीक विम्यामध्ये गैरप्रकार झाला असा शब्द मी वापरलाय. मी भ्रष्टाचार असं म्हणालेलं नाही. मंत्री माणिकराव कोकाटेंचं स्पष्टीकरण. गैरप्रकार याचा अर्थ भ्रष्टाचार नाही. कोकाटेंची प्रतिक्रिया. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज नाशिक आणि मुंबईच्या दौऱ्यावर. सकाळी मालेगावमध्ये सहकार परिषदेला हजेरी लावणार, तर संध्याकाळी मुंबईमध्ये NUCFDC कॉर्पोरेट कार्यालयाचं उद्घाटन. कार्यक्रमाला दोन्ही उपमुख्यमंत्री हजेरी लावणार. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा जालन्यामध्ये उद्या आभार मेळावा. विधानसभेमध्ये माहितीला घवघवीत यश मिळाल्यानंतर जालन्याच्या आझाद मैदानावर शिंदेंचा आभार मेळावा. शिवसेनेमध्ये आजपासून शाखा प्रमुखांच्या नियुक्तीसाठी मुलाखती. विभाग प्रमुख पदांच्या नियुक्तीसाठीही आजपासून मुलाखती होणार. मनोज जरांगे उद्यापासून उपोषणाला बसणार. मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे अंतरवाली सराटीमधून स्थगित केलेलं उपोषण पुन्हा सुरू करणार. काही अधिकारी आणि नेते बांगलादेशी रोहिंग्यांना मान्यता देतात. किरीट सोमय्या यांचा आरोप. बांगलादेशींना जन्मपत्र देण्यासाठी स्थानिक नेत्यांचा दबाव असल्याचाही सोमय्यांचा आरोप. संतोष देशमुख हत्या प्रकरणामधील आरोपींची ओळख परेड. सुदर्शन घुले, प्रतीक घुले, जयराम चाटे, महेश केदारची ओळख परेड होणार. वाल्मिक कराडवर सलग दुसऱ्या दिवशी ICUमध्ये उपचार सुरू. पोटदुखीचा त्रास होत असल्यामुळे कराडवर बीड जिल्हा रुग्णालयामध्ये उपचार.